आणि पिताचे सत्य तू आम्हाला शिकवत आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तू दिलेल्या शारीरिक आत्मिक भोजनाबद्दल आणि आम्हाला जो विश्वास शिकवत आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण जाऊया परत यहोशुआ अध्याय 6 वचन 2. हो गया, हो गया, हो गया. यहोशुआ अध्याय 6 वचन संख्या 2. वाचा. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तर देणार आहे का दिले आहेत? आता आमच्या घरी गाणं लावायला काय आहे? तुमच्या घरी काय आहे गाणं लावण्यासारखं? कारण जेव्हा तुम्हाला रडायचं असते तेव्हा डोळे आहेत, डोळ्यातून येणारं पाणी आहे, उशी आहे. पेली सांगते माझ्याकडे उशी पण आहे, बिछाना आहे, ते पण आहे. पण नाचायला काय पाहिजे? काय? नाचायला गाणं पाहिजे आणि आपलं शरीर पाहिजे, बरोबर आहे. पण प्रभू सांगतो नाचणं जे नृत्य आहे ते मला सर्व काही चांगलं असताना केलं तर ते नॉर्मल आहे. पण तो बोलतो जेव्हा भिंत आहे, मोठी तट आहे, त्यावेळेला नाचा त्याच्याकडे पाहून की मी तुम्हाला ती भिंत कोसळलेली आहे, म्हणजे मी तुम्हाला विजय दिलेला आहे. मग विश्वास जो आहे तो विजयासाठी जे युद्ध होतं त्याच्यावर लक्ष घालतो की तो विजय आहे त्याच्यावर लक्ष ठेवतो? बघा, दोन गोष्टी आहेत. एक माणूस आजाराबरोबर लढतो आणि दुसरा माणूस मी बरा झालाय म्हणून तो आनंद करतो. विश्वास काय करतो? आनंद करतो. आणि तो काय आनंद करतो? मी आता लढायला जाणार आहे, मग काय आनंद करतो? मी बरा झालोय. आणि तुम्ही बघितलं जे लिहिलं आहे त्यानुसारच आम्ही केलं, दुसरं काही केलं का इथे? आणि ज्यानुसार केलं त्यानुसार ते काम झालं. आणि करणारा तर मी नव्हतो, करणारा प्रभू आहे, बरोबर आहे का नाही? सर्व गौरव आदर कोणाला जातो? प्रभूला जातो. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती देऊन टाकले. मला सांगा आता तुमच्याकडे काय पाहिजे? तुम्हाला पैसा, शांती? अरे शांती पण दिली ना? नाही दिली? दिली आहे. कुठे दिली आहे? वाचा यशया 54:10 मध्ये. परत इथे येऊ. शांती एक एग्रीमेंट आहे. वाचा. कारण पर्वत दृष्टी आढळतील, टेकड्या ढळतील. पर्वत दृष्टी आड होतील म्हणजे पर्वत पण नाहीसे होऊ शकतात, टेकड्या पण ढळू शकतात, परंतु
माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. ढळणार का ढळणार नाही? कधी ढळणार नाही? काय झालं? कधी ढळणार नाही? माईक मध्ये आवाज येतोय चॉकलेट फोडायचा. कधी ढळणार नाही? चॉकलेट फोडता फोडता मी बोललो वाच, तर तिने चॉकलेट फेकलं ना, माईक उचलला, म्हणून लेट झाला. तुझ्यावरती दया ढळेल का ढळणारच नाही? आणि माझा शांतीचा करार, शांतीचा म्हणजे परमेश्वर बापानी येशू ख्रिस्ताद्वारे आमच्या बरोबर शांतीचा काय केलाय? कव्हनंट. आणि शिकलो ना आम्ही करार म्हणजे काय, बरोबर आहे का नाही? मग शांती आमच्याकडे केवढी आहे माहिती आहे तुम्हाला? पाहिजे तेवढी शांती आहे, कारण आपला जो प्रभू आहे तो शांतीचा राजा आहे, बरोबर आहे का नाही? मग आता शांती तर आपल्याला त्यांनी दिली आहे. आणि असे तुझ्यावर करुणा करणारा कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो. खोटं बोलतो का खरं बोलतो? बाहेर काही दिसो, पण सत्य काय आहे? हे आहे. मग आम्ही कशावर विश्वास काय बघतो? परिस्थिती जी घरामध्ये अशांती येते का शब्द? शब्द, बरोबर आहे का नाही? मग आता शांती तर त्यांनी दिली, आता बोला काय पाहिजे? काय नको? काय पाहिजे? वादले भाऊ काय पाहिजे? सिस्टर तुम्ही चिंतित काय? आम्हाला माहित आहे की आम्ही इथे नाचलो, पण पाठी माझं लक्ष होतं, तुम्ही बरोबर दोघ जण नाचत होते, बघितलं कोणी तुम्ही? माझं लक्ष होतं. काय पाहिजे वादले भाऊ? हा, आनंदाने पाहिजे तुम्हाला, दिलेलं आहे. मी तेच विचारतो, पाहिजे काय? मग दिला ना. हा, तो आनंद बघा, लक्षात ठेवा. आनंद म्हणजे कोणताही जोक झाल्यावर हसायला येतो त्याला आनंद नाही बोलत. आनंद म्हणजे काय माहितीये तुम्हाला? काय सांगा, कोण सांगेल? हा, आनंद म्हणजे माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे उदाहरण, कोणाकडे पायदुखी हाय, काय हाय? पायदुखी हाय, ती त्याला बाहेर दिसते, पण तो माणूस त्या पायदुखीला बघून हसतो. काय करतो? का हसतो? कारण बाहेर त्याला दिसते का पाय दुखतो, पण त्याच्या आत्म्यात त्याला दिसते हे बरा झालोय मी. काय बोलतो? मी बरा झालोय. आणि म्हणून तो त्या पायदुखीला बघून हसतो, त्याला म्हणतात आनंद. पण जो जोक झाल्यावर होतो तो आनंद नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला कर्ज आहे तेव्हा बाहेर काय दिसते? कर्ज. पण त्या कर्जाला बघून मी दुसऱ्याला सांगणार नाही की मला कर्ज आहे, तर मी काय करणार? कसं कसं कसं? अरे हसा ना, काय हसता पण नाही येत काय? आता काय मुग्याम आणू का? कर्जाला बघून काय करायचं? मला माहिती आहे आतमध्ये कर्ज भरलाय, आणि तो आहे आपला आनंद. आनंद तो नाहीच आहे की जे आम्ही हसतो, जोक करतो त्याच्याने, म्हणजे सगळं चांगलं होतं तेव्हा आम्ही हसतो, तो आनंद नाहीये, ते काही डिफरंट आहे. त्याला हॅपीनेस बोलतात, म्हणजे खुशी, तात्पुरता आहे, ते लगेच गप्प होतं. एक माणूस असा असू शकतो की तो सर्वांसमोर हसतो पण आतमध्ये तुटलेला असू शकतो, माहितीये तुम्हाला? पण एक माणूस जो शांत आहे त्याच्यामध्ये माहित नाही किती आनंद भरलेला असू शकतो. हा, कारण आनंद हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. एक उदाहरण देतो. किती लोकांनी धूम पिक्चर बघितले? धूम धूम बघितलंय? किती लोकांनी बघितलं? वादल्या भाऊ, धूम बघून गाडी घेतली?
पहिला पाठ दुसऱ्याला आले नाही हे. मला तरी फोन करायचा. पहिला पाठ बघितला, काय व्हायचं त्याच्यात गाडीमध्ये सांगा मला. ते गाड्या तर नॉर्मल होत्या ना, गाड्या तर कशा होत्या नॉर्मल, पण त्या लोकांनी एक सिलेंडर बसवलेला त्या गाडीला, माहितीये तुम्हाला. आणि त्या सिलेंडर तो बसवल्यानंतर जसं गाडी हायवेला गेली, एक बटन दाबलं की ती गाडी ना अशी जायची रॉकेट प्रमाणे, का तिला कोणी पकडू शकत, कोणीच पकडू शकत नाही. तसंच ज्या वेळेला तुमच्याकडे विश्वास आहे, पण जसं तुमचा आनंद मोकळा होतो ना आतून, तो जो विश्वास आहे ना, तो त्या लेवलला जातो का तिथे सैतान पोचूच नाही शकत. समजतं का नाही समजतं? त्या लेवलला जातो की तिथपर्यंत तो पोचू शकत, त्याला तो तोडू शकत, त्या त्या विश्वासाला तो हलवू शकत, कारण तो त्या लेवलला जातो. म्हणून सैतान अनेकदा काय करतो माहिती आहे, तुमच्याकडे विश्वास नसतो असं नाही, तुमच्याकडे विश्वास असतो, पण तुम्हाला तो कोणा ना कोणाच्या द्वारे नाराज करून टाकतो. काय करतो? आणि नाराज का करतो? तुमचा फ्यूज उडवायला. म्हणजे धूमची बाईक घेतली आणि सिलेंडर काढून टाकला, मारा आता बटन, जात का नाही? सिलेंडर काय केलाय? काढला. समजतं का नाही समजतं? म्हणून आनंद हा जगिक नाही आहे, तो एक आत्माचं फळ आहे आणि तो आपल्या सर्वांना भरभरून दिलाय. तो जोक झाल्यावर नाही. एक माणूस सिरियस दिसू शकतो तुम्हाला, पण तरी पण त्याच्या हृदयात आनंद भरभरून भरलेला असू शकतो. आणि तो केव्हा काम येतो? जेव्हा त्याची गरज आहे. समजतं का नाही समजतं? आनंद सर्वांना आहे, असं नाही की एक माणूस रडत आहे म्हणून त्याच्या आतमध्ये नाही आहे, तो वेगळा आनंद आहे. आपण जे हसतो ना जोक झाल्यावर, ते काय आहे? ते तर नॅचरल आहे. पण हा जो आनंद आहे आतमध्ये, आत्म्यात, त्या वचनावर बघून, त्यावेळेला तो आनंद नैसर्गिक नाही, तो सुपर नॅचरल आहे. सुपर नॅचरल काय बोलतात? अलौकिक. आणि ह्या आनंदाने कितीतरी भिंती अशाच कोसळून जातात. समजते तुम्हाला? एक बाईची साक्ष देतो तुम्हाला, देऊ काय? एक बाई होती आणि ती नेहमी प्रार्थनेला जायची. आणि जेव्हा नेहमी प्रार्थनेला जायची, घरी आल्यावर बघायची हिचा नवरा नेहमी पिऊन यायचा. काय करायचा? आणि जेवढा वेळा पिऊन यायचा, फक्त पियायचा नाही, तिला मारायला जायचा. आणि नंतर ही बाई काय करायची माहितीये? जोर जोरात मारत असताना हसायची, ओरडायची नाही. उंदीर नव्हता तिथे, हसायची. आणि ते काय होतं, ती बघायची की प्रभू धन्यवाद, तुला तर किती फटके मारले, मला पण भेटत आहे. आणि हसायची आणि ती बोलायची की प्रभू मला माहितीये मी का हसत आहे माहितीये, माझा नवरा मारतो म्हणून नाही, तर मी यासाठी हसत आहे की माझा नवरा पण तुझ्या रक्ताद्वारे मुक्त झालाय, त्याला काय करायचं ते करू दे. आणि मी हसायची. आणि ती बोलायची जेव्हा मी हसायची हसायची हसायची, त्यावेळेला काही दिवसांनी बघितलं नवरा मरा नाही, मेला नाही, बरा झाला. मरेल का? म्हणजे त्याला मारायसाठी हसायची ती. काय झालं त्याला? तो पूर्णच्या पूर्ण बरा झाला. आता दुसरी बाई घ्या. एक बाई होती रांचीला. तिच्या घरामध्ये तिचा एक प्रॉब्लेम होता. तिला तुम्ही वाईट बातमी द्या का चांगली बातमी द्या, ती काय करायची? हसायची. पण का हसायची? वचनावर लक्ष ठेवून. कारण तिच्यात होता तो आनंद. जोक होतो म्हणून नाही, कशावर लक्ष ठेवून? वचनावर लक्ष ठेवून. आणि एक दिवस असं झालं, ही आणि हिचा नवरा कुठेतरी गेलेला आणि हिच्या गळ्यात होती मोठी सोन्याची साखळी. आणि ती सोन्याची साखळी कुठेतरी हरवली. घरी आले, नवरा बोलतो तुझ्या गळ्यात जाताना सोन्याची साखळी होती, कुठे आहे?
आता ही काय बोलणार? काहीच नाही बोलली. काय केलं माहितीये? कारण तिला माहिती होतं की साखळी हरवली आहे, पण तिला माहिती आहे का ती माझ्याकडे येणार आहे. त्याच्यावर लक्ष देऊन ती हसत होती. त्याच्यानंतर रिट्रीटला पण आली, सगळीकडे आली, कोणालाच नाही बोलत की माझी साखळी हरवली आहे. ती काय करते फक्त, तुम्हाला खरं सांगतो, 2 दिवसांनी त्याच बाजारातनं एक माणूस ती साखळी घेऊन तिच्या घरपोच करून दिली. शक्य आहे? हा, शक्य नाही आहे. पण त्यांनी दिली, शोधून शोधून आणून दिली. कसं काय? हा, त्याला कसं माहिती? शोधणारा बरोबर शोधतो. तुम्हाला तुमच्या, आता मला सांगा, उंदराला कसं माहिती रोमा वसईला राहते? त्याच्याकडे काय वायफाय आहे? उंदराला कसं माहिती रोमा वसईला राहते? त्याचं उत्तर शोधा, मग मी माझं उत्तर देतो तुम्हाला. तर तो शोधत शोधत तिला आला आणि त्यांनी तिला ती दिली. अशा 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 बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आनंदाद्वारे काय होतात, तुमच्या जीवनात येतात. पण सैतान काय करतो माहितीये का? तो बघतो ह्याला मला ह्याचा सिलेंडर काढायचा आहे, ह्याचा फ्यूज उडवायचा. कारण ह्याचा एकदा फ्यूज उडवला का हा काय करेल? रडत बसेल. मग आता रडत आहे ना, विश्वास तर आहे, बटन मार, चालणार? कारण काय झालंय? फ्यूज उडलाय. काय झालं? सिलेंडर. समजते का नाही समजते? परत जाऊ आपण, चला 6:2 मध्ये. हा, वाचा. वाच वाच रिन्सी, वाच. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे सिलेंडर आहे ना संजय? सिलेंडर आहे का संपलाय? शाहू, तुझ्याकडे सिलेंडर आहे आनंदाचा का संपला? भरपूर आहे, हसून दाखव. वाचा वाचा वाचा, चला पटापट. आपल्याला 6 वाजेपर्यंत टाइम आहे, नाही तर मग तुम्हाला 7 वाजेपर्यंत मग तुम्ही बघू हसता का? परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, आणि आज ना 2 माणसांना बांधा, कारण ते इथे बसल्या बसल्या प्लॅनिंग करतात पहिलं जायचं. कळलं का नाही? बांधून ठेवा. त्यांना वाटते ते दोघं, यांना वाटते हे दोघं, त्यांना वाटते ते दोघं, वादल्या भाऊला वाटते आम्ही दोघं. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तर आम्हाला पण प्रभूंनी सर्व काही दिलं आहे. पुढे, तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करा. किती दिवस करायला सांगितलं? 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. 7व्या दिवशी किती फेऱ्या? हा, 7व्या दिवशी 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकाने रणशिंगे फुंकावीत. पुढे, रणशिंगे फुंकली जात असताना
त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. नगराचा तट जागच्या जागी काय होईल? कोसळेल. पुढे मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. सरळ म्हणजे भिंत आहे ना, कोसळली, सरळ जाऊ शकतो का माणूस? सरळ नाही जाऊ शकत. पण इथे प्रभू सांगतो की तो सरळ जाईल. त्याला आता लढायची गरज, त्याला आता युद्ध करायची गरज नाहीये. कारण त्याच्या जीवनात जे काही आहे यहोशुआला सांगतो मी तुला देऊन टाकलंय. आता युद्ध आहे नाही आहे त्याच्याशी तुला काही लेणं देणं. फक्त तुझं काम आहे या वचनावर तुला विश्वास ठेवायचा. तसंच आपलं पण काम आहे, फक्त प्रभूने जे दिलंय ना त्याच्यावर मला काय करायचंय? विश्वास ठेवायचा आहे. बरोबर आहे का नाही? पुढे काय झालं? नंतर नूनाचा मुलगा यहोशुआ याने याजकांना बोलावून म्हटले, कराराचा कोष उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला. कोणाला म्हणाला? मग लोक काय बोलले असतील? नाही बोलले का गेले? पण लोकांचा पण विश्वास बसला होता प्रभूवर. कारण हे जे लोक होते त्यांनी तर कधी बघितलं नसेल बिना युद्धाचं कसं काय एवढी मोठी भिंत पडू शकते. बरोबर ना? पण ते लोक त्या नगराला बोलले की तुम्ही काय करा? प्रदक्षिणा घाला. यहोशुआ म्हणाला शस्त्र पुरुषांनी आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. पुढे यहोशुआने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोष त्यांच्या मागोमाग निघाला. आता मला सांगा, हे शक्य होतं का अशक्य होतं? हा, असं कधी कोणी पाहिलंय की फेऱ्या मारून भिंत पडते? कोणची भिंत कोणची पडते? हवा नाही. कोणाची माणूस चालताना हवा लागते माणसाची. पण असं कधी पाहिलंय आपण? अशक्य आहे. पण यहोशुआने तर विश्वास ठेवला. कसं माहिती पडतं यहोशुआने विश्वास ठेवला? कसं माहिती? कारण जे काही यहोशुआला परमेश्वराने सांगितलं त्यानुसार त्या लोकांनी जे काही भले ते जे सांगितलेलं ते त्यांच्या बुद्धीला पटत. आता उदाहरण मी तुम्हाला नाचायला सांगितलं, तुमच्या बुद्धीला पटवतो तर नाचण्याने बरं होऊ शकते. पण इथे काय झालं माहितीये? तुम्ही लगेच एका पायावर नाचायला तयार. बरोबर आहे का नाही? म्हणजे विश्वास हा नेहमी कृती करतो. खरा विश्वास काय करतो? नेहमी जे ऐकतो त्यानुसार तो कृती करतो. आणि जेव्हा तो कृती करतो तर परमेश्वर जे त्याला सांगतो ते त्याच्या जीवनात दिसतं. म्हणजे दिसतं. बरोबर आहे का नाही? मग यहोशुआने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे
सात याजक 7 याजक परमेश्वरापुढे परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकत 7 रणशिंगे फुंकत चालले आणि आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याचकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजवत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. पुढे मग यहोशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की आता हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा विजय केव्हा थांबला जातो इथे लिहिले. मग यहोशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द. कोणते शब्द? चकार म्हणजे काय? म्हणजे जे तुम्हाला सांगितलंय, त्यांना सांगितलेलं परमेश्वरांनी, तुम्ही युद्ध जिंकलेले आहात आणि तुम्हाला ती यरियो मिळालेला आहे, बरोबर. मग आता जर यरियो मिळालाय तर मी युद्धाविषयी परत बोललं पाहिजे का? चकार शब्द म्हणजे काय माहितीये? हा जो आवाज आहे तो परमेश्वर सांगतो की त्यांना बोलतात ना, एक देश दुसऱ्या युद्धाची चेतावणी देतो का नाही? मी जर जिंकलोय पहिलाच तर मी टॉस उडवायला जाऊ का? पण मी जर टॉस उडवायला जातो याचा अर्थ मला विश्वासच नाही की मी जिंकलोय, बरोबर आहे का नाही? आपल्या जीवनात पण बघा, भले परिस्थिती काही असो, पण जेव्हा शब्द भेटतो मी काय करतो, तरी पण मी बोलतो, विश्वास ठेवतो, पण त्या परिस्थितीशी ना काय करायला जातो? फाईट करायला जातो. पण प्रभू सांगतो नाही, तुला फाईट करायचीच नाही आहे, कारण ऑलरेडी तुझी जी युद्ध होतं ते मी तुला क्रुसावर जिंकून दिलं. फक्त जे तुला मी सांगितलंय त्याच्यावर तू विश्वास ठेव, तेवढंच तुला करायचं काम आहे. म्हणजे तुला विजय मिळवायचा नाही आहे, तर जो विजय मी तुला दिला आहे त्याच्यामध्ये फक्त स्थिर उभा राहा, बाकीचं तुला काहीच नाही करायचं. आणि इथे सुद्धा यहोशुवा सांगतो, मी तुम्हाला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत जयघोष आणि त्यांच्या कानी तुमचा आवाज. म्हणजे असं नका बोलू की हा चला तुमचा आवाज गेला तर समोरच्याला वाटेल की आम्ही कशाला येतोय? युद्धाला येतोय. मग ते लोक काय करणार? मग आता सांगा, यहोशुवाच्या माणसांना युद्ध करायची गरज होती का नव्हती? होती. पण त्यांचं लक्ष कशावर होतं? देवाच्या शब्दावर. म्हणून यहोशुवा बोलला, तुम्हाला फाईट करायची गरज नाहीये. आत पण आपल्याला परमेश्वर तेच सांगतो, जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आम्हाला लढायची गरजच नाहीये. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला लढायची गरज नाहीये. फक्त जो विजय त्यांनी दिलाय त्याच्यामध्ये स्थिर राहायचं, त्या विजयामध्ये जयघोष करणं, हेच आमचा विश्वास आहे. पण अनेकदा आम्ही काय होतो? लढायला जातो. आणि लढायला जातो तो खरं पाहायला गेलं तर तो माझा विश्वास नाही आहे. लढणं म्हणजे माझा, कारण ते मी लढतो ते मी दाखवतो की मला विजय अजून भेटलेला नाहीये. पण विजय भेटलाय, येशूनी दिलाय का तो देणार आहे? दिलाय. मग जेव्हा मला विजय भेटलाय, प्रभू सांगतो की तू बाकीचं काही करायची गरज नाहीये तुला, फक्त त्या विजयात स्थिर राहा. इथे काय सांगितलं? त्याच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही
आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. काय काढू नका? आता मी जेवायच्या वेळेला मी बघितलं, अनेक लोक इथे नाचली, बरी झाली, चांगलं आहे. पण अनेक लोक इथे तिथे फिरत होती ना, ती चकार शब्द काढत होती. म्हणजे काय? त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते विजयामध्ये स्थिर नाही आहेत. ते विजय दिलाय त्याच्यामध्ये आनंद करत नाहीये, तर जे युद्ध, जे परिस्थिती त्याच्या बरोबर आहे, त्याच्याबरोबर ते लढत आहेत. पण फाईट करणं हे खरं तर अविश्वास आहे. बरोबर आहे का नाही? कारण मला जर विजय दिलाय, मी ऑलरेडी मॅच जिंकलोय, तर मला परत टॉस उडवायला जायची गरज आहे का? जर मी टॉस उडवायला परत जातो समोरच्या बरोबर, याचा अर्थ माझा विश्वास नाही की वर्ल्ड कप मला भेटलाय. तेव्हाच तर मी काय करतो? टॉस उडवायला जातो. बरोबर आहे का नाही? आता दुपारी मी अनेक माणसांना ऐकत होतो की ते लोक, कोण बाई याला आजाराबद्दल सांगते, ती त्याला आजाराबद्दल सांगते, ती तसं सांगते, ती तसं सांगते, पण विजयाबद्दल मी नाही ऐकलं. म्हणजे फोकस कुठे आहे? अजून पण परिस्थिती. काय वाटते? परिस्थितीवर फोकस असेल तर तुमचा सिलेंडर हाय का संपलाय? हाय का संपलाय? बाजूवाल्याला विचारा, तुमचा विजयाचा सिलेंडर हाय का संपलाय? हाय का संपलाय? काय म्हणतात? आता ताई, तुमचे मान किती वर्षापासून दुखत होती? किती महिन्यापासून? 4 वर्षापासून मान दुखत होती. मानेवर हेल व्हायचे काय? हेल व्हायचे, काहीच नाही झालं. बरोबर आहे. पण मला सांगा, जसं तुम्ही विश्वास ठेवला, त्याप्रमाणे कृती केली, त्या क्षणाला झालं काम. मग मला इथे तिथे जायची गरज आहे का? ती कृती मी घरी पण करू शकते. वचनावर विश्वास ठेव, घरी पण करू शकते. पण ज्या क्षणाला तुम्ही इथे आले आणि तोंडातनं शब्द काढला असताना, नाही, ह्या नाचायपेक्षा मी नाचू शकत नाही, माझं हे दुखते, माझं ते दुखते, त्याच वेळेला काय होणार माहितीये? तो विश्वास तिथेच काम करायचा स्टॉप झाला. बरोबर आहे का नाही? मग जसं या लोकांनी सुद्धा काय केलं, जे जे त्यांना सांगितलं त्यानुसार त्यांनी काय केलं? कृती केली. इथे नक्की काय होत होतं? का ते लोक 6 दिवस राऊंड मारायला त्यांना सांगितलं? हा, 6 दिवस काय फिरण्याचा हेतू काय होता? नाही. 6 दिवस त्यांना हेच करायचं होतं. परमेश्वराने जो शब्द दिला ना, त्याला फक्त पाहायचं होतं. म्हणजे विजयाला पाहायचं होतं. आणि जेव्हा ते 6 दिवस त्याच शब्दाला घेऊन पाहत होते, तेव्हा त्यांचा विश्वास वाढत होता, वाढत होता, वाढत होता, वाढत होता. म्हणजे पेट्रोलची टाकी भरत चाललेली, 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 चाललेली. आणि 7व्या दिवशी जेव्हा त्यांनी एकदम 7 राऊंड मारले, वाढला. आणि जसा विश्वास वाढला, आता यहोशू बोललो, विश्वास भरपूर आहे, आता कृती करायला, जयघोष करायला. जसं कृती केली, भिंत भिंत कोसळली. समजतं का नाही समजतं? आज पण तुमच्या जीवनात काही परिस्थिती आहे, एक वचन घ्या आणि कितीतरी वेळ त्याच्यावर मनन करा. बोला 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 बोला. आणि लास्टच्या दिवशी काय करा? जेव्हा वाटते विश्वास आलाय, तेव्हा काय करा? तेच वचन घेऊन जोर जोरात बोला आणि नाचा. तुमची भिंत कोसळणार, गॅरंटी आहे. समजते तुम्हाला? इथे सुद्धा तेच झालं. पण एक अट आहे. काय लिहिलं इथे? चकार शब्द. म्हणजे तो बोलतो 6 दिवस फिरायचंय, 6 दिवस वेळा प्रदक्षिणा घालायची आहे,
7व्या दिवशी पण घालायची आहे, पण यहोशुआ सांगतो मी सांगतो तोपर्यंत तुम्हाला तोंडातनं एक पण चुकीचा शब्द, काही चकार शब्द, युद्धाचा शब्द काढायचा. कारण युद्धाचा शब्द म्हणजे काय दाखवतो? अजून विजय मिळालेला नाहीये. पण आमच्या जीवनात किती वेळा असं होतं की विजय आम्हाला दिलाय, पण लगेच आम्ही शब्द काढतो आणि जो विजय आहे तो स्वतःच गमावतो. काय होते? आता ताई तुमची मान दुखत होती, किती लोकांना 4 वर्षात इन्फॉर्म केलं तुम्ही? अर्ध्या गावाला तर माहित असेल. कोणाला तरी सांगितलं तर असणारच ना. आणि स्वतः पण काय मनन करणार? मान 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 मान, बरोबर. मग आता तो विश्वास वाढवत होता का अविश्वास वाढत होता? अविश्वास. पण ज्या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवला देवाच्या शब्दावर आणि तशी कृती केली, त्या क्षणाला चमत्कार घडला का नाही घडला? घडला. आता या लोकांना सांगतो की तुम्ही आपल्या तोंडाद्वारे एक पण चकार शब्द, म्हणजे या युद्धामध्ये तोंड पण काय आहे? तोंड पण काय आहे? महत्वाचं आहे, म्हणजे बंद करावं लागेल. मग लिहा विश्वास, लिहा माझे नकारात्मक शब्द, असं लिहा माझे नकारात्मक शब्द अरे ती सिस्टर चालली वाटते. अच्छा, मला वाटलं रणशिंग पू. तर लिहा काही नकारात्मक शब्द, माझा विश्वास जो काम करत असतो त्या विश्वासाला अडथळा निर्माण करतात. जो काम करत असतो त्या विश्वासाला काय करतात? अडथळा निर्माण करतात. लिहा मी जेव्हा वचनाकडे लक्ष लावतो, तेव्हा मला कधीही परिस्थितीला सॉल्वला काय बोलतात? परिस्थितीला सोडवण्याच्या मागे धावायचे नाही आहे. परिस्थितीला सोडवण्याच्या मागे धावायचे नाही आहे. तर मला फक्त जे वचन माझ्याकडे आहे, त्या वचनावर तो स्पीकर जरा इथे करा. स्पीकर असा झाला ना. अच्छा ठीक आहे. त्या वचनावरच फक्त, असं लिहा, त्या वचनावरच फक्त लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या वचनावरच फक्त लक्ष केंद्रित करायचे आहे. विश्वास नेहमी प्रभूच्या शब्दावर
कृती करतो. प्रभूच्या शब्दावर काय करतो? पण जर मी त्या शब्दावर कृती करत नसेन, पण जर मी त्या शब्दावर कृती करत नसेल, तर माझा विश्वास कधीही कार्य करू शकत नाही. पुढे पुढे वाचूया. हा, इकडूनच चालू कर. मग यहोशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. पुढे. या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. काय केला? म्हणजे काय करायचं होतं? फक्त भिंतीला हात लावायचा होता. मध्ये कोण होता? भिंत. पण भिंतीला परमेश्वर बोलला हात लाव, भिंतीवर लक्ष दे, हातोड्याने मार. काही नाही, फक्त काय करायला सांगितलेलं? कोश घेऊन याजकांबरोबर प्रदक्षिणा करा. एक प्रदक्षिणा झाली, त्यानंतर परत ते लोक आले आणि गपचूप झोपले. मग काय झालं नेमकं इथे? असं कसं काय? ते पण विचार करत असतील, प्रदक्षिणा मारून झोपायचं. तुम्ही विचार करा, जो यरियोचा राजा आहे त्याला खबर भेटली असेल का नसेल? तो काय बोलत असेल? हे ना, काय झालंय? मूर्ख आहे का काय? गोल गोल फिरतात आहे. आणि फिरले आणि त्यानंतर जाऊन म्हणजे नेमकं काय झालं? उदाहरण, जेव्हा त्यांना सांगितलं एक वेळ प्रदक्षिणा घाला, तेव्हा त्यांच्या डोक्यात एक शब्द होता की परमेश्वराने आम्हाला राजा विजय दिलेला आहे. प्रदक्षिणा घाला. आणि ते लोक काय करत होते? चालतात आणि विचार काय? परमेश्वराने आम्हाला विजय दिला आहे. आणि नंतर तेवढं झालं, जाऊन काय करायचे? मला सांगा, कोणतेही बीज घ्या जे जमिनीत पडते, ते सर्वात जास्त कोणत्या वेळेला वाढते? रात्री. बरोबर. हे लोक कधी मुक्काम करत होते? हा, कारण बायबल मध्ये लिहिलंय. मार्क अध्याय 4:26 काढा. वाचा. आणखी तो म्हणाला
परमेश्वराचे राज्य परमेश्वराचे राज्य असे आहे की असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो. काय टाकतो? आता मला सांगा, हे लोक जे होते ते एक राऊंड करता करता विचार करत होते. कारण जेव्हा आता उदाहरण, तुम्ही कधी कोणतं काम करायला गेले, तुम्ही कधी तुमच्या मुलाला दुकानात पाठवलंय का नाही? त्याला समजा तुम्ही सांगितलं, जा बाबू हा मसाला घेऊन ये, बरोबर? आणि तो गेला. पण जेव्हा तो जातो ना, त्यावेळेला त्याच्या डोक्यातनं तो विचार फेकून देतो का तो विचार घेऊनच त्या दुकानात जातो? तो टाकू नाही शकत, कारण जसा त्याने विचार टाकला, आता तो ती कृती सोडणार, दुसऱ्या मार्गाला जाणार. बरोबर आहे का नाही? तसंच हे लोक पण जेव्हा विचार घेतलाय आणि ते राऊंड मारत आहे, म्हणजे काय करत आहेत? त्या विचाराला फिरवत आहे. म्हणजे ते लोक ऍक्च्युअली जेव्हा फिरत होते तेव्हा ते काय टाकत होते माहितीये? त्यांच्या हृदयात विश्वासाचं बी टाकत होते. आणि जेव्हा विश्वासाचं बी टाकत होते तर त्यांच्यामध्ये होती की ही भिंत मोठी आहे, तर त्याच्यावर ते जास्त मनन करायला लागले की परमेश्वराने जो शब्द दिला त्या बियावर जास्त मनन करू लागले? परमेश्वराने जो शब्द दिला. आता बघा, जमिनीमध्ये एखादा माणूस बी टाकतो. आता एवढ्या सर्वांनी जेव्हा एक प्रदक्षिणा घातली, म्हणजे त्यावेळेला त्यांनी त्या शब्दावर मनन केलं असणार का शब्द बाजूला होता? शब्द असणार, शब्दाशिवाय ते करूच नाही शकत. बरोबर आहे का नाही? किती वेळा असं होतं तुमच्या जीवनात, तुम्हाला कोणी दुकानात पाठवलं काय आणायला, आणि जे आणायला सांगितलं तो शब्द काढून टाकता? हा हो, असं कसं होऊ शकतं? असं होते कधी कधी कदाचित जर झालं तर, पण सहसा तो शब्द विसरत नाही, तो घेऊनच फिरत असतो. बरोबर आहे का नाही? तसंच हे लोक पण जेव्हा ते शब्द फिरत होते तेव्हा त्या शब्दाला घेऊन फिरत होते की पहा, परमेश्वराने मला यरियो दिलाय, परमेश्वराने मला त्याचं राज्य दिलंय, परमेश्वराने त्याचा राजा मला दिलाय, त्याचे पराक्रमी वीर माझ्या हातात दिले आहेत, आणि ते लोक चालले आहेत. समजतं का नाही? आणि त्याच्यानंतर काय झालं? रात्री जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो. जमिनीत बी टाकतो आणि रात्री नक्की झोपतो का? रात्रीचं पण बीला बघतो आलं काय करतो? झोपी जातो. ते लोक पण काय केलं? मग झोपत होते तेव्हा काम झालं? बी जे त्यांनी विचार टाकलेला दिवसभरात हृदयात, तो थांबला तिथे का? तो विचार जेव्हा ते झोपले तेव्हा पण काम करत होता हृदयात? हा, काम करत होता. रात्री झोपी जातो, परत दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते. पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. ते बी काय होतं? रात्रभरात रुजते, वाढते, पण हे कसं होतं ते शेतकऱ्याला कळत नाही. बरोबर आहे? मग आता जेव्हा परमेश्वराने तिथे त्यांना काय सांगितलं आणि त्यांनी काय केलं? काढ परत यहोशुवा, तेच वचन, खालती. हा, अजून 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 हा, ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाच्या नगरासभोवती काय केलं त्यांनी? एक वेळ, म्हणजे पूर्ण एक प्रदक्षिणा घालेपर्यंत त्यांच्या डोक्यात काय होता? देवाचा तो शब्द कुठे जात असेल? हृदयात. आणि हा रात्री जो विश्वासाचा शब्द आहे तो काय आतमध्ये उत्पन्न करतो? आम्ही शिकलो, विश्वासाचा शब्द काय उत्पन्न करतो आपल्या हृदयात? विश्वास ना, हा विश्वास उत्पन्न करतो. आणि जेव्हा ते झोपले तेव्हा काय वाटते? जे बी त्यांनी दिवसभरात प्रदक्षिणा घालून पेरलेलं ते गेलेलं का? ते आठवतं? कुठे गेलं नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही कधी पाहिलंय का तुमची लहान मुलं दिवसभरात जे करतात ते रात्री झोपेपर्यंत पण तेच करतात? नाही पाहिलं?
अरे मी तर झोपेमध्ये रिट्रीटला पण जातो, कुठे कुठे पूर्ण करून येतो. कधी पाहिलंय तुम्ही? तुम्ही कोणतंही घ्या, जी गोष्ट तुम्ही दिवसभरात केली ना, रात्री पण तुमच्या डोक्यात, झोपले तुम्ही पण चालू काय, तेच चालू आहे. समजतं का नाही? तर ह्यांच्या पण डोक्यात काय चालू असेल? परमेश्वराने सांगितलंय, त्यांनी आपल्याला राज्य दिलाय, त्यांनी आपल्याला आपल्या हातात तो राजा दिलाय, आणि जेव्हा तो दिलाय त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन रात्री मस्तपैकी आरामात झोपले. तर सर्वात पहिली गोष्ट, जो विश्वास ठेवतो तो कधीच चिंता, लिहा, विश्वास 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 कधीही चिंता आणि भीती यांच्यामध्ये राहून कार्य करू शकत नाही. विश्वास हा चिंता आणि भीती यांच्यामध्ये राहून कधीही कार्य करू शकत नाही. लिहिलं? त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन रात्री काय केला? मस्त झोपले. का भिंत रात्र असं नाही ना, एक प्रदक्षिणा मारली आणि बोलले चल आता मी रात्री जाऊन एक चिनी घेऊन थोडं काम करतो. म्हणजे त्यांचं लक्ष भिंतीकडे गेलं तरी का? गेलं की मी थोडं एक वीट तरी काढतो रे बाबा, चल. आपलं काय होतं? वचन बोलतो ना, पण चल थोडं ते पण करू ना, ते पण तर केलं पाहिजे ना, नाही तर पैसे येतील कुठून, आजार बरा कसा होईल, नाही येत विचार. तोच तुमचा विश्वास आहे. तोच काय आहे? कारण मनुष्य अनेकदा जेव्हा होत नाही तेव्हा परमेश्वराला दोष देतो, पण तो हे नाही बघत की आम्ही किती बरोबर आहोत. तो हे नाही बघत का आम्ही प्रत्येक शब्द जो सांगितलाय त्यानुसार आमचं जीवन आहे का, का आम्ही पहिलं कुठेतरी चुकत आहोत. कारण मी तर माझ्या जीवनामध्ये गॅरंटी खात्रीने लिहून देऊ शकतो कोणाला पण, की मी जेव्हापासून हा शब्द वापरत आहे ना, माझ्या जीवनात कधीही काही प्रॉब्लेम अजूनपर्यंत तसा आलेला नाही, की मी शब्दावर विश्वास ठेवलाय आणि कार्य नाही झालंय. जर ते होत नाही तर शब्द बरोबर आहे, मनुष्य कुठेतरी चुकत आहे. म्हणून ह्या शब्दाला दोष देऊन फायदा, तो तुमचा अविश्वास आहे जो तुम्हाला कार्य करण्यापासून काय करतो? स्टॉप करतो. समजतं का नाही समजतं? तर रात्री मुक्काम केला म्हणजे रात्रीचं काम होत होतं का नव्हतं होत? रात्री काम होत होतं. मला सांगा, विजय कोण देणार होता? फावडा, कुऱ्हाडी, हातोडी, माणूस का जो त्यांच्यामध्ये विश्वास वाढत होता तो? मग रात्रभर विश्वास वाढत होता का थांबलेला वाढायचा? कारण रात्री पण ते लोक, भले ते झोपले पण चालू आहे काम. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय करायचं? बघा पुढे काय झालं. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला. यहोशवा परत दुसऱ्या दिवशी उठला, पहाटेस उठला, आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले, आणि सशस्त्र लोक
त्यांच्या पुढे चालले. त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे रणशिंगे फुंकली जात असताना फुंकली जात असताना पिछाडीचे लोक पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. दुसऱ्या दिवशी पण काय झालं? प्रदक्षिणा घातली आणि आपल्या घरात येऊन परत झोपून गेले. काय वाटते तुम्हाला? आता विश्वासाचं बीज थांबलं तिथे का वाढलं? वाढलं. आणि परत झोपले तेव्हा पण काय होत होतं? वाढतच होतं. बरोबर आहे. आता पुढे किती दिवस केलं त्यांनी तसं? किती दिवस? मग या 6 दिवसात त्यांचं लक्ष कुठे राहिलं? का परमेश्वरांनी त्यांना बोललं की फिरा? कारण जसं ते बसायला जातील त्यावेळेला त्यांचं लक्ष कुठे जाणार? समोर कोण आहे? भिंत. पण ते जेव्हा चालत आहे लक्ष कुठे आहे? समोर. आम्ही कुठे चालत आहोत? विजयामध्ये. आम्ही कशात आहोत? विजयामध्ये. मग त्यांचं लक्ष तिथे जाणार, परिस्थितीवर जाणार. आम्ही नाही जाऊ शकत त्याच्यावर जाणार, की जी परमेश्वराची उपस्थिती त्यांच्या बरोबर आहे, जो कोश, त्याच्यावर त्यांचं लक्ष राहणार. कोशावर. बरोबर. आणि 6 दिवस त्यांनी तसं केलं. किती दिवस? बरोबर आहे का नाही? आम्ही काय बोलतो? 1 दिवस केलं पण ब्रदर अजून आलं नाही हो. अजून कोण आला नाही हो रेशन पाणी घेऊन. अजून कोण आला नाही हो औषध घेऊन. अजून दुखतच आहे हो. वचन काम नाही करत ब्रदर. इथे किती दिवस केलं? असं कधी झालंय तुमच्या जीवनात? किती दिवस बोलायचं हो? चला आता दुसरीकडे जाऊ. इथे मांडा बरोबर नाही. बरोबर आहे? बरोबर का नाही? पण प्रभू सांगतो की 6 दिवस त्या लोकांनी त्या भिंतीकडे बघितलंच नाही. आता मला सांगा, 2 झाडं घ्या. मी इथे एक झाड घेतो आणि इथे एक झाड घेतो. मी या झाडाला भरपूर दिवस पाणी घालत होतो. आता ते काय झालं? वाढलं. पण मला एक माणूस येतो आणि सांगतो 6 दिवस तुला या झाडाला पाणी घालायचंय, ह्या झाडाला 6 दिवस घालायचं. काय होणार? हे झाड वाढणार आणि हे झाड सुकणार. तर त्यांचं लक्ष त्या लोकांनी 6 दिवस जे भिंतीवर होतं ते कुठे टाकलं? परमेश्वरावर. आणि जसं परमेश्वरावर टाकलं त्या क्षणाला 6 दिवस केले. पुढे 7व्या दिवशी अगदी पहाटे उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या दिवशी अगदी पहाटे उठले आणि त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला किती घातल्या? सोपं होतं का? एक घालायचे ठीक होतं. एक घालायचे, सकाळी उठायचे, एक घालायचे आणि रात्री. म्हणजे किती वेळ लागत होता? दिवस. आणि तेच आता करायचं किती दिवसात होतं त्यांना? अगदी पहाटे उचलून फटाफट चलो. परमेश्वराने मला कसं माहितीये कसं होत असेल माहितीये? परमेश्वराने मला यरियो दिलाय, परमेश्वराने मला यरियो दिलाय, परमेश्वराने मला यरियो दिलाय. हे किती दिवस? हे 7 दिवस करण्यासाठी शक्ती त्यांना आली कुठून? तुम्ही कधी बघितलंय एका माणसाला जो खाटेवर खेळलाय 2 वर्षापासून आणि त्याच्या समोर एक 50,000चा बंडल ठेवा? तुम्हाला कसं माहित? काय होईल? काय होईल? उठणार का नाही उठणार? तुम्ही बघा, तुमचं डोकं दुखत आहे, काय होत आहे आणि अचानक तुम्हाला मेसेज आला 1,00,000 रुपये तुमच्या खात्यात टाकलेत. काय होणार? डोके दुखायचं लगेच बंद.
तसं इथे जो 6 दिवसाचा विश्वास होता ना, त्याला फक्त आता यरियोची भिंत ती दिसत नव्हती. फक्त काय दिसत होतं, आम्हाला काय दिलाय? विजय दिलाय, विजय दिलाय, विजय दिलाय. आता त्यांना माहिती आहे विजय दिलाय, आता आम्हाला आज प्रदक्षिणा नाही घालायची, तर आम्हाला प्रदक्षिणा घालून डायरेक्ट आत घुसायचं. काय करायचंय? प्रदक्षिणा घालून आज आता डायरेक्ट आत घुसायचंय. भिंत पाडायला जायचंय का? तर तो जो आनंद होता, त्या आनंदामध्ये त्यांनी फटाफट चलो 7 आणि 7 घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. तुम्ही जाऊन घालणार आता? खरं सांगतो, बघायचं तर करून बघा. घरी आहे ना, प्रदक्षिणा घाला. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली, बरी झाली, बरी झाली, बरी झाली. आणि झालं का नाचा. बघा काय होते. हा, काय हसतील? असू दे ना, मग तुम्हाला काय दुखणं तुमचं आहे का? तुम्ही ते लोकांना हसायला घाबरता, सैतान हसतो तेव्हा लाज नाही वाटत? तेव्हा त्याचं हसणं चालते, तो हसला का चालेल? हा, मला काय फरक नाही पडत. जरी नाचले नाही तरी बोलणार की नाही बोलणार? कसं काय बोल? मग जाऊ दे, मग बोलून फायदा नाही. 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. आता मला सांगा, एक प्रदक्षिणा घातली आणि ते रात्री जाऊन झोपले. आता 7 प्रदक्षिणा एकत्र घातल्यावर ताकद असणार का? कारण नुसत्या प्रदक्षिणा घालायच्या नव्हत्या. 7व्या दिवशी पूर्ण झाल्यावर काय वाजवायचं होतं माहिती आहे? काय वाजवायचं होतं? मग ते कुठून येणार? ताकद नको? पण ऍक्च्युली ते 7 जे घातले ना, त्याच्यामध्ये त्यांनी इतकं त्या शब्दावर हे केलं की त्याच विजयाने ह्यांच्यामध्ये काय उत्पन्न केली? फुंकायला काय उत्पन्न केली? शक्ती उत्पन्न केली. पुढे 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना. आता काय वेळी लागले? 7व्या वेळी, जेव्हा 7वा राऊंड पूर्ण व्हायला आला आणि त्याच 7व्या वेळी लगेच काय फुकायला सुरुवात केली याजकाने? रणशिंगे. आणि यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा. काय करा? रडा का जयघोष करा? कसं काय एक माणूस जयघोष करू शकतो? समोर काय दिसत आहे? पण काय वाटते तुम्हाला, आता त्यांच्या कल्पनेत भिंत राहिलेली का यरियो त्यांच्या हातात दिसत होता? कारण एवढा वेळ गोल गोल फिरून कल्पना काय झाली त्यांची? चेंज. आणि जेव्हा कल्पना चेंज झाली, त्याच वेळेला त्यांना दिसतंय की भिंत नाहीच आहे, समोर भिंत नाही आहे, तर यरियो आमच्या हाती आहे, यरियोचा राजा आमच्या हाती आहे. यहोशुवा म्हणाला, काय करा? जयघोष करा. कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. अजून भिंत कोसळलेली का? मग काय सांगतो त्याला? कुठे गेलं? काय सांगतो? भिंत भले कोसळली नाही, पण जयघोष करा, कारण परमेश्वराने हे तुम्हाला. त्यांना का सोपं झालं जयघोष करायला? कारण त्यांचं लक्ष कशावर होतं? विजयावर का हारवर? विजयावर. मग आमच्या जीवनात पण आम्ही कधी आमचा विश्वास जास्त काम करतो जेव्हा आमचं लक्ष कुठे आहे? विजयावर का परिस्थितीवर? विजयावर. पुढे काय झालं बघा.
हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. काय करावे? यहोशुवा सांगतो, हे नगर तुमच्या हातात दिलंय, जे काही आहे ते आता तुम्ही परमेश्वराला याच्यामधलं समर्पित करावे. मात्र राहाब रहाब वेश्याला वेशेला आणि आणि जे कोणी जे कोणी तिच्या बरोबर तिच्या बरोबर तिच्या घरी असतील तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे. कारण आपण पाठवलेल्या पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. हा, पुढे. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पुढे. पण सर्व सोने रूपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहेत. ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. पुढे. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजवत राहिली. काय केला? जयघोष केला. कसला हा जयघोष होता? रडण्याचा आवाज होता का विजयाचा आवाज होता? आणि विजयाचा आवाज हा कशाद्वारे आलेला? विश्वासाद्वारे का भिंत मोठी आहे त्याला बघून? विश्वासाद्वारे. आता किती वेळा आमच्या जीवनात आमचं लक्ष परिस्थितीवर असतं आणि आम्ही वचन बोलतो? काय होतं? राजेश भाऊ हाय ना? किती वेळा असं होते की आमचं लक्ष परिस्थितीवर आहे आणि आम्ही वचन बोलतो. इथे काय केलं आहे लोकांनी? भिंतीकडे लक्षच नाही आहे, फक्त लक्ष कशावर आहे? जे परमेश्वराने सांगितलंय त्या शब्दावर फक्त लक्ष केंद्रित आहे. आणि त्या शब्दाला घेऊन जो त्यांना दिसत आहे त्या शब्दात की विजय आम्हाला दिलेला आहे, आणि जेव्हा विजय आम्हाला दिलेला हे दिसत आहे त्याचनुसार ते लोक काय करत आहेत? जयघोष करत आहेत. बरोबर आहे का नाही? वाचा परत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजवत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला. काय केला? भिंत समोर आहे म्हणून रडले. अरे रडले का नाही? काहीच जाळलं का नाही? रडले. काय झालं तुम्हाला? असं थंडी बिंडी लागते का? काय थंडी लागते? एक जण चादर घ्यायला लागलाय. काय राजेश भाऊ काय चाललंय? तुम्हाला थोडी बोलतो जयघोष करा. असे घाबरले तर कसं व्हायचं? तिथे ते लोक काय करत होते? जयघोष. ना तुम्ही काय करताय? पण त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ते लोक असं नाही बोलले की आज करतो, एक दिवस जरा आराम करतो, दुसऱ्या दिवशी करतो, परत आराम करतो, तिसऱ्या दिवशी करतो. जे त्यांना परमेश्वराने सांगितलेलं तसंच्या तसं बरोबर त्यांनी आपण काय करतो? तसंच्या तसं करतो का कधी कधी त्याच्यामध्ये भेसळ करतो? अनेक वेळा काय होतं, पहिलं मी तसं करायचो. पहिलं परमेश्वराने मला एक शब्द दिला ना का मी
तो शब्दाला थोडा फिरवायचो. कशानुसार? आपल्या सोयीनुसार. कारण ते करायला मला अवघड आहे ना, म्हणून मी काय करायचो, थोडा शॉर्टकट मारू आपण. पण जेव्हा शॉर्टकट मारायचो ते व्हायचंच नाही. कसं होईल? कारण इथे पण काय सांगितलं, जेव्हा मी बोलणार तेव्हाच करायचंय. जेव्हा मी बोलणार तेव्हाच करायचंय. मग विश्वास जो आहे हा शॉर्टकट मारतो का जे सांगितले तेच करतो? लिहा. विश्वास विश्वास कधीही देवाचा शब्द, विश्वास कधीही देवाचा शब्द स्वतःच्या सोयीनुसार स्वतःच्या सोयीनुसार स्वतःच्या सोयीनुसार बदलत नाही. असं लिहा. स्वतःच्या सोयीनुसार किंवा परिस्थितीनुसार, स्वतःच्या सोयीनुसार किंवा परिस्थितीनुसार बदलत नाही. तर तो ठामपणे देवाच्या शब्दाला घेऊनच वर त्या शब्दावर देवाच्या शब्दाला घेऊनच व त्या शब्दावर लक्ष केंद्रित करून विजयाचा आनंद करतो. विजयाचा काय करतो? मग एखाद्या व्यक्तीचा समजा हात दुखत आहे, तर त्यांनी आज कशावर मनन केलं पाहिजे? हात दुखत आहे हा, आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे, बाय मी ऐला गेलतो, तैला गेलतो, तिकडे गेलतो, इकडे गेलतो, असं झालं तसंच झालं, हे वकन पिलं ते वकन पिलं, असं सांगितलं पाहिजे. मग काय सांगितलं पाहिजे? हे लोक चालत होते काय, कशावर लक्ष होतं? मग 24 तासात आपण पण जीवनामध्ये चालतो, आपलं पण लक्ष कशावर पाहिजे? हातदुखीवर का येशूच्या माराने आम्ही बरे झालो त्याच्यावर? मग हे लोक जे चालत होते प्रदक्षिणा, ते लोक रडत रडत चालत होते का नाही? काय अजून भिंत आहे रे, किती चालायचंय रे, अजून किती वेळा वचन बोलू रे, कधी पडतं काय माहिती रे. बरोबर आहे का नाही? किती वेळा बोलायचे रे, अजून अजून होतच नाही. कारण तुम्ही काय करत आहे, तुम्ही ऍक्च्युअली भिंत कोसळली आहे म्हणून वचन बोलत नाही, तर भिंत कोसळायची वाट बघता म्हणून वचन बोलता, म्हणून ती भिंत तशीच उभी राहते. विश्वास काय करतो? विजय मिळाला आहे म्हणून आनंद उत्सव करतो. विजय मिळण्यासाठी तो आनंद उत्सव करत नाही. समजतो का नाही समजतो? लिहा. विश्वास हा नेहमी विजय मिळण्यासाठी किंवा विश्वास हा नेहमी विजय मिळण्यासाठी वचन बोलत नाही किंवा आनंद करत नाही,
तर तो विजय मिळालेला आहे नाही नाही असं नका लिहू, असं लिहा. तर तो जो देवाचा शब्द त्याच्याकडे आहे, तर तो जो देवाचा शब्द त्याच्याकडे आहे, तर तो जो देवाचा शब्द त्याच्याकडे आहे व त्या शब्दामध्ये जो विजय आहे व त्या शब्दामध्ये जो विजय आहे त्या विजयाला पाहून आनंद उत्सव करतो. त्या विजयाला पाहून आनंद उत्सव करतो. तर आता विजय मिळण्यासाठी वचन बोलतात का विजय मिळालाय म्हणून आनंदाने वचन बोलतात? खरं खरं सांगा ना. हा, कारण अनेक लोक विश्वास काय बोलतात, मी बोलतो 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 होते 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 होते, अरे होणारच नाही, तू वाट बघतोय ऑलरेडी व्हायची, कसं होणार? तो विजय आहे का? कारण तुझं लक्ष कुठे अजून भिंतीवर आहे. पडते का? ए मी थोडा चालतो. पडली का? ए बाबा पडली का बघ. नाही पडली, चल अजून थोडं चालू, अजून थोडं वचन बोलू. म्हणजे परत पडली का? मग बायकोला विचारतो, ए पडली का? बायको नवऱ्याला विचारते, पडली का बघा हो. अहो बघा पडली का? नवरा बोलतो अजून पडलेली, चला अजून थोडं चालू. 6 दिवस होतात तरी पण लक्ष अर्ध तिथे जाते, अर्ध तिथे जाते, अर्ध इथे जाते. आता 7व्या दिवशी मला सांगा, जो आवाज येणार आहे मोठा जयघोष विजयाचा, तो विजयाचा जयघोष म्हणून येणार का भीतीचा जयघोष म्हणून बाहेर निघणार? हा जयघोष कशा बाहेर आला? ए जिंकलोय आम्ही, बरोबर आहे. तो कसा येणार? जिंकलोय आम्ही, बरोबर आहे का नाही? कारण तो होता विजय मिळाल्यावर विश्वास ठेवला, आणि हा विजय मिळण्यासाठी काय केला? विश्वास ठेवला. मग मी वचन का बोलते? बरं होण्यासाठी का नाही? अरे आम्ही वचन का बोलतो? माझ्या देवाने गरजा पुरवल्यात, कारण आम्हाला पैसे येणार आहेत. येणार आहे ती वाट बघितली कधीच नाही येणार. 2 तास बघा, 3 तास बघा, 4 तास बघा, 10 दिवस बघा, येणारच नाही. कारण जेव्हा तुम्ही त्या प्रकारे जातात, म्हणजे तुमचा देवाशी काही संबंध नाही, तुमचा संबंध आहे वचन बोलून माझं काम व्हायला पाहिजे. नाही झालं तर हे काम नाही करत, मी चाललो दुसरीकडे. त्याला म्हणतात स्वार्थी. काय म्हणतात? आणि जो मनुष्य स्वार्थी आहे त्याच्या जीवनात विश्वास कधीच काम नाही करत, तो फक्त फटके खाणार. हे लोक स्वार्थी होते का? त्यांना जे सांगितलं ते त्या लोकांनी गपचूप केलं. आणि 7वा दिवस सर्वात कठीण होता. काय होता? सर्वात कठीण. म्हणजे आम्हाला तो काय दाखवतो 7वा दिवस माहिती आहे, की ज्या वेळेला तुम्ही वचन बोलतात, तुमचा चमत्कार जवळ आलाय, त्या दिवशी सैतान तुम्हाला जाजून प्रेशर मारतो. ज्या दिवशी तुम्ही वचन बोलता पण जेव्हा तुमचा चमत्कार एकदम जवळ आलेला असतो, त्या दिवशी सैतान तुम्हाला अजून काय करतो? प्रेशर मारतो. आणि त्या दिवशी तुम्हाला अजून विश्वासाचा प्रेशर डबल मारायचा आहे. त्यांनी लास्टच्या दिवशी प्रेशर आला, पण त्यांनी पण काय केला? प्रेशर जास्त मारला. बरोबर आहे का नाही? हा, ए माईक दे, माईक. नाही नाही, माईक माईक. त्यांनी भीतीपोटी पण तो विश्वास ठेवला असणार, की यहोशूआने सांगितलं की असं असं तुम्ही करा. हा बरोबर.
तर आता ते लढाईसाठी जात होते, हम्म, सैनिक आहेत, बरोबर. बरोबर बरोबर. आता जर आपला जो सिनियर आहे, मुख्य आहे, तो जे सांगेल तेच केलं पाहिजे. हा, हे आपण युद्धामध्ये आपण बघतो की त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय, बरोबर बरोबर. पण त्यांच्यामध्ये ती भीती असते, त्या भीतीपोटी पण त्यांनी केलं हा, असेल. बरोबर. आता आता मी तुम्हाला एक सांगतो, किती लोकांना कधी कधी पोटात दुखते, दुखते दुखते का नाही दुखते? आणि मी तुम्हाला बोललो ज्या दिवशी पोटात दुखत आहे, ए चल ना आज ये जरा काम आहे, बरोबर आहे, तुम्ही येणार. पण काय खरोखर तुमच्यामध्ये तो आनंदाचा आवाज येईल? कसं माहितीये, ह्यानी जयघोष केला, हा जयघोष कोणीच भित्रा माणूस करू शकत नाही. घाबरलेला माणूस जयघोष करेल? मी तुम्हाला खरं सांगू, इथे अनेक लोकांना नाचायला बोलवलं, बरोबर, पण इथे तोच नाचू शकतो गाण्यामध्ये ज्याचं लक्ष परमेश्वरावर आहे. ज्याच्यामध्ये भीती आहे, मी पडीन का, तो नाचू शकतो? तो नाचू नाही शकत. तो कसा नाचेल? त्याला मी बोललो नाचायला तरी तो काय करणार? ब्रदर पकडा, बरोबर, कारण त्याच्यामधनं काय बोलते? भीती. पण ही भीती नव्हती, हा कसला आवाज होता? विश्वासाचा. आणि जेव्हा विश्वासाचा आवाज आहे तेव्हा माणूस काय करतो? बघत नाही की मी पडणार का नाही पडणार, तो सरळ काय करतो? कारण विश्वासच फक्त जयघोष करू शकतो. भीती कधी नाही, जयघोष? ब्रदर, जयघोषाच्या अगोदर जे ते प्रदक्षिणा घातल्या ना त्यांनी, हा, त्या प्रदक्षिणेच्या बद्दल बोलत आहे मी की नाही 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 नाही. भीतीपोटी कोणी करू शकत नाही. आणि जर त्यांनी भीतीपोटी केलं जरी असतं ना, तरी त्यांना जयघोष करण्यासाठी काय पाहिजे होता? विश्वास. मग जर त्यांना जयघोष करायचा आहे, तो लगेच विश्वास येऊ शकत होता का त्यांच्यात? लगेच विश्वास येईल? उदाहरण, जर एक माणूस बरा नाहीये आणि मी त्याला बोलतो 6 दिवस वचन बोल, तो माझं ऐकतो आणि भीतीने वचन बोलतो 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 बोलतो, बरोबर आहे. आणि 7व्या दिवशी काय पाहिजे? अच्छा. आणि 7व्या दिवशी मी त्याला लगेच बोलतो की उठ, उभा राहा. काय वाटते, तो विश्वास त्याला उभा करू शकतो? हा, नाही करू शकत. कोणी? हा, कारण लक्षात ठेवा, तुमच्याकडे एक गाडी आहे, बरोबर, गाडी नाही, चला गाडी सोडा, एक बी मी तुम्हाला देतो आणि ती बी तुम्ही पेरलं, पण त्याला खत पाणी चुकीचं भेटतंय, जमीन चांगली नाहीये, आणि 7व्या दिवशी तुम्हाला मी बोललो मला त्याचं फळ काढून आणा, तुम्ही आणू शकता का नाही आणू शकत? जाऊ नाही शकत. का नाही आणू शकत माहितीये? कारण त्या बीजाला वाढवायसाठी भीती कधी वाढू शकत, आणि म्हणून मी 7व्या दिवशी फळ काढू शकत नाही, बरोबर आहे. पण जर मी त्या बीजाला आत टाकतो आणि जसं पाहिजे तसं देतो, आता तुम्ही मला सांगितलं तुम्हाला मी जा 7व्या दिवशी फळ काढा, तुम्ही काय करणार? आणणार का? आणणार, कारण फळ आलंय. तर हे जयघोष जो होता तो काय होता माहितीये? जो 7 दिवस त्यांनी विश्वास जमा केला त्याचं फळ होतं, बरोबर. कारण जयघोष हा त्यांना करायचा होता, जो विजय होता, म्हणजे त्यांच्या आतमधला जो विश्वास आहे त्यांना काय करायचा होता? रिलीज करायचा होता. म्हणजे जेव्हा मी वचनावर मनन करतो विश्वास येतो, पण जेव्हा मी कृती करतो तेव्हा तो विश्वास रिलीज होतो, बरोबर आहे का नाही? तुम्ही बघा, कोणीही माणूस घ्या, त्याला एकाला सांगा की बाबा हे वचन बोल, तुम्हीही कोणाला वचन दिलं असेल, पण तो व्यक्ती जर तुम्ही बोलले म्हणून करत असेल ना, तो लास्टच्या दिवशी त्याला तुम्ही बोलले तू वाचणार, तो वाचूच नाही शकत. कारण त्याचं जे बीज टाकलं तुम्ही ते त्या वातावरणात वाढलं ज्या वातावरणात त्याला खत पाणी व्यवस्थित भेटत नाहीये. म्हणून आम्ही पण जेव्हा कोणाला जाऊन सांगतो हे वचन बोला तुमचं काम होईल, ते चुकीचं आहे. ते काय आहे? कारण तुम्ही काम झालं म्हणून, काम होईल म्हणून नका बोलू,
तर काम झालंय हे देवावर विश्वास ठेवा, की येशूने तुमच्यासाठी मार खाल्ला म्हणून तुम्ही निरोगी झाला, याच्यावर विश्वास ठेवा आणि तेव्हा बोला, लगेच काम होते 2 मिनिटात. मला पूर्ण महिना बोलायची गरज पण नाही वचन. जर माझा विश्वास प्रॉपर आहे. पण जर माझा विश्वासाचं बीज वाढते, त्या आजूबाजूचं वातावरण जमीन जर खराब आहे, तर ते बीज कधी पण वाढू शकत नाहीये. लक्षात ठेवा. चांगलं वातावरण म्हणजे काय माहितीये? प्रेम. बरोबर? जर प्रेम आहे तर ते बीज फटाफट वाढते. पण जिथे प्रेम नाही तिथे विश्वासाचं बी टाकताय पण त्याला वाढायचं आहे, पण त्याला ते वातावरण सापडत. आपण शिकणार आहोत हा पुढचा टॉपिक, की कसं विश्वास प्रेमाच्या द्वारे काम करतो. कारण अनेकाकडे विश्वास आहे पण आतमध्ये कदाचित कडवटपणा, राग, द्वेष, मत्सर, हेवा हे सगळं आहे ना, चिडचिडपणा, म्हणून त्यांचा विश्वास काय झालाय माहितीये? कमकुवत आहे. कोणतं झाडाचं खोड मजबूत असणार? ज्या झाडाला मी चांगलं वातावरणात वाढवतो, की जे झाड असंच पडलेलं आहे त्याचं? आपण माहितीये, बघतो बाजारात गेल्यावर असं दाबून बघतो ना, ज्याचं देठ, कोणतं तरी देठ असतं बघा, गवार बिवार, तर आपण त्याचे लास्टचे हे करतो. काय समजते? ज्याचं तुटत नाही बरोबर ते काय होते? वजलेलं आहे. बरोबर? आणि दुसरं जे असतं ते लगेच दाबलं का टक्कन, ती पण गवार आहे, ही पण गवार आहे. अच्छा, भेंडी गवार सेमच आहे. बरोबर आहे का नाही? फक्त तुम्हाला समजायला पाहिजे तेवढंच महत्वाचं. तर एक तुटते आणि एक काय असते? वजलेली. काय वाटते? दोन्ही पण भेंड्या नाही आहेत का? दोन्ही पण भेंड्या आहेत. फक्त हिची वाढ चुकीच्या जमिनीत, चुकीच्या वातावरणात झाली आणि हिची वाढ चांगल्या वातावरणात झाली. समजते? म्हणून विश्वासासाठी आमचं हृदय ही सर्वात महत्वाचं आहे. जर माझा विश्वास रॉंग, जमीन चुकीची आहे, तर तुम्ही कितीही वचन बोला ते काम नाही होणार. उलटा त्याचा असर उलटा होतो. उलटे जास्त फटके पडतात. समजते तुम्हाला? म्हणून सर्वात मोठं हतियार म्हणजे नाराज. जो माणूस नाराज होतो ना, त्याला शैतान बरोबर धुतो. नाराज, राग आणि कडवटपणा ह्याच्यात तो जास्त पकडतो. कारण माणसाची कमजोर बाजू सहसा तीच असते ना. कधी कधी जरासं काय बोललं का, काय ते फुगा. फुगा कसला? माझी मुलगी खेळायला मागते. फुगा. फुगा येतो म्हणजे काय येतो? फुगा येतो का तुम्हाला? कधी येतो छोट्या छोट्या गोष्टीवरनं? आणि राग काय येतो माहिती आहे? की समोरचा माणूस आमच्या इच्छेप्रमाणे करत नाही. आणि ज्याला राग येतो त्याने कितीही इथे बसला, कितीही वचन बोलला, मी बोलतो, त्याचा विश्वास अजून पण काय माहिती आहे? ती भेंडी अशी दाबली का अशी होते. बाजूवाल्याला बोला, तुझी भेंडी कशी आहे रे? कशी आहे? लगेच तुटते का दाबते अशी मऊ होते? तो बोलतो माझी भेंडी मजबूत आहे. मी तुम्हाला विचारतो, संजय कशी आहे भेंडी? बरोबर बोलतो का चूक बोलतो? लक्षात ठेवा, कोणत्याही बियाला वाढायसाठी वातावरण महत्वाचं आहे. बरोबर बोलतो का नाही? जमीन आणि वातावरण. तुमच्याकडे बीज आहे म्हणून याचा अर्थ नाही की तुम्ही कुठे टाकू शकता. विश्वास एक बीज आहे. बरोबर आहे? आणि त्याच्यात लिहिलं आहे की विश्वास, देवाचं राज्य हे मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहे. जर एखादा त्याला घेऊन पेरतो तर नंतर त्याचं एवढं मोठं झाड होतं की दुसरे पक्षी येऊन त्याच्या खाली आसरा घेतात. तसाच विश्वास आहे. पण अट इतकीच आहे की तुमचा प्रेमाचा संबंध देवाबरोबर, माणसांबरोबर बरोबर पाहिजे. जर तो बरोबर नाही, कुरकुर आहे, कटकट आहे, राग आहे, चिडचिड आहे, कडवटपणा आहे, तर विश्वासाचं बी तर गेलं. पण काय होत आहे? खत पाणी बरोबर भेटत आहे, वातावरण बरोबर आहे, वाढणार ते. मग त्याच्यात प्रभूची चुकी ना? प्रभूची चुकी का आमची चुकी?
हे शिकू आपण नंतर. कारण अनेक लोकांना समजत नाही की ते लोकांना प्रभूंनी इतका मोठा विजय दिलाय, पण ते कशात अटकतात? राग, द्वेष, चिडचिडपणा, कडवटपणा. नाही होऊ शकत राजेश भाऊ. म्हणून हे सगळं ना काय करायचं? साईडला ठेवा. आणि जेव्हा विश्वासात वाढाल हे बाजूला ठेवा आणि तुम्ही बघा विश्वास तुमचा रफ टफ काम करतो. पण जेव्हा तुम्ही ते राग, नाराजगी हे सगळं घेतात ना, तर मी तर बोलतो आम्ही अजून पण जर राग बी घेऊन फिरतात, तर आपण मग एक हे ख्रिस्ती आहोत. कोणते? नम 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 नम. बेवडे? बेवडे? बरोबर बोलतो का नाही? कारण असं नाही की राग कोणाला येत नाही, पण तुम्ही जर ताबा नाही मिळवत रागावर, कडवटपणावर, त्याला तुम्ही प्रवेश देता, तो प्रवेश दिल्यावर तुमचा बीज खराब करत आहे. तुमचं हृदयाचं वातावरण खराब करत आहे. मग विश्वासाचं बीज त्याच्यात वाढेल का? कधीच नाही वाढू शकत. समजते का नाही समजते? हालेलुया. मग मला सांगा आता वचन कशासाठी बोलणार? विजय मिळण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी, आजार बरा होण्यासाठी, क्षमा मिळण्यासाठी. समजते? म्हणजे एवढे वर्ष आम्ही वचन बोललं, पण आमचा उद्देश काय होता? बोलल्यावर तिथे प्रभूंनी सांगितलं नाही की असं होईल. तो बोलतो तुम्ही करा, तुम्हाला दिलाय मी. समजलं तुम्हाला? मग आतापासून भिंतीकडे लक्ष का प्रभूने दिलेल्या शब्दाकडे लक्ष? राजेश भाऊ अजून काय प्रश्न आहे? समजलं का नाही समजलं? तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं ना? तुमच्यामध्ये पण वातावरण कसं आहे? लक्षात ठेवा, सैतान कशाला येतो? तो तुमच्या बीजाला खराब नाही करू शकत. म्हणून तो काय करतो माहिती आहे? कारण तो बीजाला तेव्हाच वाढवायला थांबू शकतो जेव्हा तो वातावरण खराब करतो. कारण दुसरा उपाय नाही त्याच्याकडे. म्हणून तो काय करतो? दोघांमध्ये तुम्ही नवरा बायको आहे. आता बायको थोडीसं काय केलं, लगेच तुम्हाला काय येऊ शकते? कधी कधी येते. तुम्हाला नाही येत असेल पण सांगतो उदाहरण. येते कधी? तू कशाला बोलते दोघांच्या मध्ये? तू काय वकील आहे त्यांची? येऊ शकतो का नाही? साधारण आहे. पण तो राग येणं चांगलं आहे, ठीक आहे, चल आला. पण जर तुम्ही त्याला घेऊन बसले ना, ए मी नाही जा, असं करतात कधी? ए मी नाही जा, म्हणजे तुम्ही काय केलं? त्या रागाला ठेवलं. पण त्या रागाला ठेवलं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला विजय कोण देतो? विश्वास. आणि हा जो राग आहे तो त्या विश्वासाला जे पोषण भेटणार आहे ना तुमच्या जमिनीतनं, ते पोषण काय करतो? स्टॉप करतो. म्हणून ते बीज आता वाढणार. म्हणजे बीजामध्ये प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे झाला? जमिनीत आणि वातावरणात. बरोबर आहे? म्हणून तुम्ही पण काय करावं लागेल? सावधान. पुढे धोका आहे. होऊ शकते ना, कारण सर्वांबरोबर हे होते. कोणीतरी येणार, तुम्हाला काहीतरी बोलणार आणि तुम्ही नाराज होणार. काय होतं नाराज झाल्यावर? तुमचा आनंदाचा सिलेंडर फुस. आनंदाचा सिलेंडर फुस. जेव्हा आनंदाचा सिलेंडर फुस झाला, आता परत वातावरण भेटतंय का तुम्हाला? कारण आनंद विश्वासाला खत आहे. काय आहे? खत. आणि जेव्हा आनंदच नाही, आता तुमचं वाढ तर होते, पण विश्वास कसा वाढतोय? टपक टपक. आणि त्याच्यामध्ये वातावरण पण जर खराब आहे, तर अजून पण तो वाढायचा आहे, पण एकदम. मग मला सांगा, जे माझ्या जीवनाला, विजयाला धोकादायक आहे, ते मला ठेवायची काय गरज आहे? आपल्याला ठेवायची काय गरज आहे? म्हणून आपलं विश्वासाचं बीज वाढवायचं, त्याच्यामध्येच राहायचं. आणि तुम्ही बघा, माणसं कशाला येतात माहितीये तुमच्या जीवनात? टुक 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 करायला, टी 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 पी 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 करायला येतात. राजेश भाऊ, तुमच्या जीवनात कधी कोण येतंय टू टू करायला? पी 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 पी. काय येतात माहितीये? त्यांचा हेतू एकच आहे की ह्याच्यामध्ये बीज आहे विश्वासाचं, पण मला ह्याला नाराज करायचं आहे आणि ह्याचं कसं तरी बीज वाट लावून टाकायचे. तो हेतू आहे. तुम्हाला नाराज करणं हा हेतू नाही आहे. तर हेतू काय असतो? तुझ्या बीजाची वाट लावायची. समजतं का नाही? म्हणून नेहमी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असणं भरपूर गरजेचं आहे.
तुमच्याकडे येते पीपी? नाही येत ना? आलं तरी लक्षात ठेवायचं. अंडरस्टँडिंग पाहिजे. आमच्याकडे पण येते पीपी, पण लगेच काय होते? अंडरस्टँडिंग. माईक दे, माईक दे. महत्वाचा विषय आहे, काहीतरी काल झालाय. बोला बोला, आता आता शिकणार आहेत ते. सकाळपासून नाही शिकलाय, बोल बोल बोल, ते आता शिकावं. म्हणजे दुसऱ्यांच्या स्टोरीत जाम इंटरेस्ट आहे लोकांना. नाही, अगोदर प्राथमिक नव्हतं ना, तेव्हा मी पण भरपूर राग करायचो आणि ही पण राग करायची, तर आमच्यामध्ये खूप वादविवाद व्हायचे. हा. पण आज कालच आम्हाला अनुभव आला हम्म. की आता तसं नाही होत. ही मला म्हणजे समजून घेते आणि मी म्हणजे काही असं काम करतो की म्हणजे तिला त्रास न होऊ नये, आणि अल्झायमर सगळं काम करतो की आम्हाला दोघांना त्रास होऊ नये, प्रेस गॉड. आणि ही असं काम करते की आम्हाला दोघांना त्रास, असं आमच्या घरामध्ये वातावरण आहे. म्हणजे विश्वास आता फटाफट वाढतो. वाढतोय. वातावरण एकदम शांत आहे. हो. राजेश भाऊ, तुमचं कसं आहे? अरे बोला ना, त्यांनी त्यांची साक्ष दिली. आम्ही लहान असताना करायचो माहितीये, शाळेत एक मुलगी बोलली ना, माझे बाबा असे आहेत का असं चालतात. मग दुसरा काय बोलतो, माझे बाबा तसे आहेत की ते तसे चालतात. तिसरा बोलतो, तुला काय माहिती, माझे बाबा तर असे चालतात. तुम्ही पण बोला, चला, तुम्ही का नाराज व्हायचे, बोला. तुमच्याकडे पण काहीतरी टीटी थोडंफार होतेच. पहिलं व्हायला होते, परंतु तिथेच सॉल्व्ह होते. हा. पण आतापासून तुम्ही प्रश्न विचारला, पण तुमच्या प्रश्नाच्या उत्तराबरोबर प्रभूने तुम्हाला अजून काहीतरी सिक्रेट दिलं का नाही? हा, दिलं का नाही? दिलं. आता मला नाही माहित होतं तुम्हाला काय पाहिजे, पण प्रभूला माहिती आहे. प्रभू बोलतो, तू हे बोललास बरोबर आहे, पण हे पण कर आता. बरोबर. बरोबर. मग आतापासून काय करणार? वातावरण पण कोण पण येणार. मी नाही असं बोलत का बाहेरचा येईल. नाही, तुमची पोरं पण येऊ शकतात फ्यूज उडवायला. हा, कारण मेन काय, वातावरण खराब झालं, जमीन खराब, तर विश्वासाचा बी वाढणारच नाही. मग किती पण फूक मारा, पी चालू का नाही होत? पेट्रोल मध्ये पाणी गेलाय, काय चालू होईल? हालेलुया. समजते का नाही? मग आपल्याला प्रभूने काय दिलाय? विजय दिलाय का नाही दिलाय? आणि खरोखर प्रभू आपल्याला एवढ्या मस्त प्रकारे विश्वास शिकवत आहे. वाजले 6 वाजले काय? खरोखर आपल्याला प्रभू एवढ्या मस्त विश्वास शिकवत आहे की आपण जर हे वापरलं, लागू केलं, तर खरोखर आपल्या जीवनात तुम्ही बघणार की कसं विश्वासाने विजय आपल्याला दिला आहे. बरोबर आहे का नाही? मग आता काय प्रॉब्लेम झाला, हे दुखलं ते दुखलं, काय करायचं? 2 ह्या टनचे 2 स्पीकर लावा, चलो 5 मिनिटं नाचलं, झालं काम. चलो बाबा चलो, झालं तुमचं काम. अजून काय मोठं करायचंय? प्रभूकडे लक्ष ठेवून, वचनाकडे लक्ष ठेवून नाचायचं. पाहिजे तर पहिलं वचन बोला आणि नंतर लावून नाचा, झालं काम. हालेलुया. तर कोण येते? आपण सर्व चला उभे राहू आणि डोळे बंद करा आणि मनन करा की आपण काय शिकलो. आणि प्रभूने जे शिकवलंय त्याबद्दल थोडा मनन करा. डोळे बंद करा.